तो करना है, कुछ तो करना है तो ड्रीम माझ्या मम्मीचं आहे की मी सो गाईज नमस्कार, जय महाराष्ट्र. खूप दिवसानंतर मी ब्लॉग स्टार्ट करतोय. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला. तर मुंबईला निघालोय आणि पुन्हा एकदा नव्यासारखं म्हणजे तेच जुनाच प्रॉब्लेम. ट्रॅव्हलिंगवाला झोपलो मी परत पुन्हा एकदा आणि मुंबईला खतरनाक पाऊस चालू आहे. अर्ध्यात शहापूरपर्यंत आलेलो आहे आणि पुढं चाललोय. काय चालू पण मुंबईला चाललोय आणि एकदम खतरनाक ठिकाणी चाललेलो आहे. विषय हार्ड होणार आहे. ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि सोबत माझ्या बघता एकच जण आज कार्यकर्ता. पाऊस एवढा चालू आहे, छत्री पण छोटी. मुंबईला चाललं कुठे चाललं मला काहीच माहित नाही. आणि विषय असा आहे, मेन विषय की मला काहीच माहित नाही. त्याला एवढं सांगितलं का मुंबईला जायचं, मी निघालो आता. बघू आता एक्साइटमेंट आहे मला की कुठे जाणार आम्ही, काय जाणार काही विषय नाही. ब्लॉग कंटिन्यू बघा गाईस आणि बघू आता कसा होतो प्रवास. जरा परत वाटत नाही मला पाणी घुसला अंगामध्ये. समझ रहे हो, समझ रहे हो आप, समझ रहे हो ना. चला काहीच तर निघूया. कंटिन्यू ब्लॉग बघा. मग काहीच कुठे जाणार काहीच आहे बघा. थोडंसं लांब समजा एक छान एखाद्या चित्रीमध्ये आहे आणि आम्हाला नाही कपल केली घेते. काय सांगू तुम्हाला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. शॉर्ट झाला इथं. हेअरस्टाईल खराब होऊन गेलेली सगळे बघू शकता तुम्ही. अबे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. कारण की पावसाचा इतका खतरनाक पाऊस चालू आहे बाहेर. पुढं कसं होतं इथं मुंबईचा पाऊस असं होतं का आपण घाबरलेला आहे. याला कुठे घेऊन चाललेलं माहिती नाही. मुंबईला किडनॅप करून घेतलं ते कसं होईल माझं. मुंबईला किडनॅप करून घेतलं ते कसं होईल माझं. काय करणार तुला. एकुलता एक की मी माझ्या अशा लोकांना नाही करत कोणी किडनॅप. अशा लोकांची तुला काय म्हणायचं. अरे कहना क्या चाहते हो. जे लहान आहे ना तू समझ रहे हो, समझ रहे हो आप, समझ रहे हो ना. 18 प्लस नाही तो. आणि असं आउटफिट आज कार्बो घेतले कालच. त्याच्या नादी लागून कार्बो घे तर कार्बो घेतली. कार्बोवर एक शर्ट, कार्बोवर एक या पॅन्टवर एक शर्ट पण घेतलाय. तो खास त्या ठिकाणी घालणार मी. आणि विषय असा आहे आणि मला म्हणे की काहीच कपडे घाल, काहीच घेऊ नको. बॅग काही मारो मुझे, मारो मुझे, मारो नहीं, ये मजाक हो रहा है. विषय असा आहे, जर तिथं ब्लॉग पूर्ण जिथं जाणार तिथं ब्लॉग जर काढता आला तर मग सोलन पेळ होणार डायरेक्ट. विषय हार्ड. मी तुझा बॉडी गार्ड विषय होणार आहे. एक्साइटमेंट वाढत आहे. फक्त काहीच काय बोलू आता जाऊन टाकतो. चांगल्या ठिकाणी चाललोय आणि इथली गोष्ट आहे माझी ती तुम्हाला कळत. चला काही विषय नाही. ब्लॉग कंटिन्यू बघा. लेकिन एक सेकंड. आणि मी इथं चाललोय. ते ड्रीम माझं नाहीये, ते माझ्या मम्मीचं ड्रीम आहे. आणि माझ्या मम्मीचं ड्रीम होतं की मी तिथं जाऊ. ते चाललेलं आहे आणि याला काहीच माहित नाही. आणि आता बघू. तर पण फक्त भीती एवढीच आहे की हा पाऊस बाप झाड केला पाऊस. काय म्हणतात बोल 2 चॅप्टर ब्लॉग मध्ये काय म्हणतात. No, God, please, no, no, no. काय तुझं थांब चालू केव्हा. एक मिनिट. हा तर मित्रांनो मला असं म्हणायचं होतं की एक मिनिट. अरे अँगल चेंज कर. बोल. झालं बोलू आता. तो चलिए शुरू करते हैं. तर मित्रांनो मला असं म्हणायचं की आम्ही आता मुंबईला चाललोय. बट मला जगदीश खूप आधीपासून सांगितलं की आम्ही मुंबईला चाललो, पण काय कुठे चाललोय कधी चाललोय माहित नव्हतं. काल कळलं की आज आपण मुंबईला चाललोय. आणि विषय असा आहे, काल मी आमचे सर हे मनोज सर त्यांना विचारलं की का चाललोय, कारण की मला रिझन माहितच नाही की का चाललोय. ते मला म्हणे की सरप्राईज आहे. तुला विचारलं सरप्राईज, हा म्हणतो सरप्राईज आहे. तर कालपासून असं एक्साइटमेंट लागली की मी रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. आपल्या लोकांनी माहिती का रात्री असं ब्लॉग बघत होतो, ब्लॉग एडिट करायचे अशा गोष्टी बघत होतो. त्याच्यावर विचार चालू होता की काय असेल काय नाही. काय एक्साइटमेंट आहे बघत काय. आणि आता ब्लॉग मध्ये जगदीश सांगितलं की माझ्या मम्मीचं ड्रीम होतं असं. अजून विषय हा झालेला आहे. आणि मला असं वाटतं की जगदीशचं जे ड्रीम आहे, जगदीशच्या मॉमचं जे ड्रीम आहे, त्याच्या पप्पांचं जे ड्रीम आहे ते सगळं काही कम्प्लीट झालं पाहिजे. असं म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि एंट्री झाली आता. गन म्हणतात गन. आता निघूया काही. पेट्रोल पंप जर तुम्ही नीट ओळखला तर चॅनलला एक ब्लॉग आहे माझ्या.
म्हणजे तोच ब्लॉग नंतर मी आता परत ब्लॉग स्टार्ट करतोय, तो इथलाच आहे. आम्ही सगळे मनोज सर, तुझ्या नाना, आम्ही सगळे थांबलो होतो. हवाचा जो सीन होता, लालबागचा जो ब्लॉग आहे तो इथलाच आहे. या इथं जी हवा मारली होती तीच, तिथंच आलो पुन्हा एक अचानक पाहिला आणि तिथंच ब्लॉग सुरू केलेला. चला आता सुटूया. मित्रांनो अतिशय वेगळा, अतिशय युनिक असा पाऊस इथं आलेला आहे सर, त्यामुळे आम्हाला मुंबईला जाऊ द्या. जो ब्लॉग तो झोपलाय, आता ब्लॉग मी कंटिन्यू करतोय. आणि या साईडला ट्रॅफिक होती, आता ट्रॅफिक उठला भाऊ, उठला भाऊ. गुड मॉर्निंग, सुप्रभात. रस्त्याला कमी खूपच, त्यामुळे कॅमेरा बी खूप हलतोय. जिंदगी हल्ले गेली काय. चला मित्रांनो, आता आपण डायरेक्ट कंटिन्यू, आता जेव्हा आपण आपल्या प्लेसवर पोहोचू, मला तर माहिती आम्ही कुठे चाललोय ते मला माहिती आहे, बाकी सगळ्यांना माहिती आहे. मला माझ्यासाठी सरप्राईज आहे. तर जेव्हा प्लेसवर जाऊन तेव्हा आपण ब्लॉग कंटिन्यू करू. नक्की शेवटपर्यंत बघत राहा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. गाईच आम्ही आता इकडं चाललो होतो मुंबईला, त्या टायमिंगला इथे एकदम खतरनाक ट्रॅफिक मध्ये आता आम्ही अडकलोय. आणि बघू शकता की तुम्हाला दाखवतो की पोलीस डायरेक्ट खाताय सगळ्यांना, तुम्हाला दाखवतो. बघू शकता मित्रांनो की किती ट्रॅफिक झाली. पोलिसांची गाडी सुद्धा समोर आणि ती सुद्धा वैतागली आहे. हो 3 स्टार पोलीस वाले सामने प्लेस खतरनाक ट्रॅफिक जाणे. आणि आम्ही जिथून टर्न मारा तिकडे त्यांनी बाईक लावलेला आहे. लय खतरनाक विषय होऊन गेलेला आता इथं. आम्ही आता किती वेळ इथं ट्रॅफिक करत आम्हालाच माहित नाही काय होतं काय आहे. तुझा चेहरा असा सॅड का झालाय. खरंच मित्रांनो लय मोठा किस्सा होऊन गेलाय, कारण की आता आम्ही ट्रॅफिक मध्ये जाम अटकून गेलेलो आहे. आमच्याकडे एक ऑप्शन आहे बाहेर निघायचा, बट आमचे हेवी ड्रायव्हर भाऊ काही ते ऑप्शन यूज करत नाही. आणि त्यांचंही बरोबर आहे, कसं दांडा खाईल पासून सब गोलमाल आहे गोलमाल. तर मित्रांनो भाऊंनी ड्रेस चेंज केलाय. तुमचा भाऊ कसा दिसतोय नक्की सांगा. आणि आपण आपल्या डेस्टिनेशनच्या खूप जवळ पोहोचलेलो आहे आणि लवकरात लवकर आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचणार पण आहे. खूप लेट झालंय. लेट तर खूपच झालंय, म्हणजे खूप. आता टायमिंग काय झालंय, 12-1 वाजले असतील. 2 वाजून गेलेले मित्रांनो. 10 वाजता पोहोचायचं. 10 वाजता आणि 2चा आमचा लास्ट टायमिंग होता. बघू आता पुढे काय होतं. आता आम्ही फिल्म सिटीच्या मध्ये गाडी टाकणार आहे, बट अजून सुद्धा माझ्यासाठी सरप्राईज आहे की तिथं काय आहे नेमकी. तर तुम्ही लास्ट पर्यंत बघा, माझ्यासाठी काय सरप्राईज आहे तुम्ही बी बघा. आणि काय बोलते ते कसं दिसतोय ते कमेंट पण करा. कसं दिसतोय. लय हाल झाले मित्रांनो, लय हाल झाले. काय सांगावं तुम्हाला. आनंद झाला. आता बघू तिथं चाललोय. तिथं खूप कमी वेळ राहिला आता तिथं. आणि 10 वाजता बोलवलं होतं आणि इतका उशीर आम्ही केलेला आहे. कुछ तो करना है, तो इसके दिमाग में चल रहा है. बघायचं माहित नाही तुला काय. नाही माहिती काय आहे. काय आहे नाही माहित. अरे सांग ना. नाही माहित तुला. नाही हे माहिती काय आहे? नाही काहीच माहित नाही मला. पहिल्यांदा आलोय. काय विषय आहे तो. नाही माहित खरंच. ते नाही माहित. हे मागचं तिकडचं काय ते पण नाही माहिती. मजा करत. अरे नाही, अरे मी थोडी दररोज मुंबई फिरतो. मी फिरतो का मग. काय शाहरुख खानचं घर आहे काय सलमान खानचं घर आहे. बिल्कुल चुप. हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोल. ते तिकडे बघून दा. मग हे काय तुला हे माहिती आहे. सांगशील तर कळेल ना भाऊ, मला सांग ना. फिल्मा ते पण नाही माहित का. नाही माहिती ना हो, कशाला विचारतोय.
चुप है। यशराज ग्रुप वरती तिकडं जाऊ दे हो. नाही माहिती बा मला काही जाऊ दे. माहिती का मग पेट्रोल पंप आहे माहिती ना तो. एवढं तर माहिती राहणार राव. कोणतं आहे? बघा मला HP भाई HP. तसं माझ्या सोड तिकडची बिल्डिंग माहिती का? मला फक्त तू माहितीये. मला फक्त तू माहितीये. जगदीश निकम माहितीये. पटकन काय माहिती आहे ते? झेंडू आमची कंपनी आहे का? हम आपको चूतिया नहीं बना रहे हैं, आप चूतिया हैं। तर हे गाईच मला कळलंय की आम्ही कुठे चाललोय आणि ते आता एका सिच्युएशन मुळे कळलं. पण तुम्हाला नक्की कळलं. तुम्हाला मी नक्की तो व्हिडिओ काढून दाखवणार आहे की आम्ही तिथं का चाललोय. आणि मॅप लावलेला आहे. मॅप लावलेला बघू शकता. फक्त 1 मिनिटात आपण तिथं पोहोचणार आहे. आणि आता आपण गोरेगाव फिल्म सिटी ते एंटर केलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो की आता आपण फिल्म सिटी ते बघू शकता. इथे येऊ इथं असे सर्व सेट्स असतात. एकच मिनिटात आता आम्ही पोहोचू तिथं. सो हे गाईज आता आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय. जगदी जाऊ मित्रांनो. एखाद्या वेळेस ब्लॉग आपल्याला बंद करावा लागेल. एखाद्या वेळेस काय सांगता नाही येणार. असा विषय होता गाईस. बिग बॉस मराठीच्या सेटवर आलोय मी आणि सरप्राईज होत आहे राकेशला पण. काय बोलू आता शब्द संपले कारण की 10 मिनिटं राहिले. खूप ट्रॅव्हलिंग मध्ये 8 तास झाले. असा सेटअप पूर्ण बनलेला आहे बिग बॉस मराठीचा. काय बोलू मी आता तुम्हाला. एकदम काही शब्दच नाही राहिले माझ्याकडे बोलायला. की मला माहित नव्हतं की हा मला इथे घेऊन येणार आहे. मला वाटलं कोणाला तरी भेटायला घेऊन येतोय. बट सेटवर आलेलो आहे. काय सांगू तुम्हाला. हो तूच आपला हो. तू मेरे जियान का तुकडा, तू मेरे जिगर का तुकडा. मित्रांनो थांबा. दिसतंय ना इकडे. कुठे कुठे जावं, काय करावं काय नाही. काही होऊन जातच नाही मला. काय सांगा तुम्हाला. भाऊंचा फोटोशूट करूया पहिले. चाललो भाऊ आता आपण. इथून पूर्ण घराचा नजारा दिसणार आहे. नजारा कसा तुम्ही बघू शकता. क्या ही बोलू अब मी. हे घर खूप काळजाच्या जवळचं माझं. कारण की तू सेकंड टाइम ड्रीम हा मी सेकंड टाइम आलोय सेटवर. आणि ड्रीम आणि भाऊंनो एक दिवस असं येईल की भाऊ स्वतः या बिग बॉसच्या घरात राहील. एक दिवस नक्की येईल. हे ड्रीम माझ्या मम्मीचं आहे की मी बिग बॉस मराठी करावं. होईल का नाही होणार. छान वाटतं मला. शब्द बंद पडताय माझे. चालू होत बंद पडताय. चेअर बघा. भाऊंची पोज बघा. भाऊंचा स्टाईल बघा. भाऊंचा ऍटिट्यूड बघा. आहे का कोई तोड. अजून तुम्हाला माहिती काय विषय आहे. काय विषय भाऊ मला नाही माहिती. सुट्टा कट्टा आहे. सुट्टा कट्टा आहे. इधर सुट्टा मार सकते. वाह क्या सीन है. मी तर मागे बोलतो किचन बघू शकता. खाना तरी काय बनवलं नाही.
बिग बॉस हाऊस. काही हाच तो एरिया आहे. तिथं सगळे गॉसिप होता, सगळे फ्रेश होता किंवा ब्रश करायला येतात आणि आपले दुःख इथं मांडत असतात. आता आपण जाऊ मेन एरियात. इथे सगळे झोपा काढणार आहे आणि मेन कॅप्टन रूमला जाऊ. हसतोय का तुम्ही? किती मजा होती. झोप लागत नाही. 4 दिवस घेतला नाही. तर कसं वाटलं तुला सरप्राईज? एकदम अमेझिंग म्हणजे माझ्या लाईफमध्ये बोलत राह माझ्या बोलायचे पैसे नाही. शब्दच ते माझ्याकडे काय सांगावं. शब्दच नाही त्याच्याकडं. काय सांगावं त्याला आता. किती कष्ट करावं लागतं इथे. टीव्हीवर बघायचं ते रिअल लाईफ मध्ये बघणार मी कधी विचार नव्हता केला. आणि हे फक्त हाराबाईने दोघांनी. अच्छा बात नहीं. जगदीश भाई जगदीश भाई तुम्हाला ये बाबूराव का स्टाइल है. तुले काय विषय नाही, काहीच विषय नाही. तर मित्रांनो हाच तो विषय असतो. दुसऱ्यांदा आलोय मी घरात. नशीब आहे माझं चांगलं की दुसऱ्यांदा मला इथे यायची संधी भेटली. आणि तुम माझ्यासोबत आलाय. मेरे साथ आए. पहिल्यांदा एकटा आलो होतो. आता या दलिंदरला घेऊन आलोय मी. कॅप्टन रूम आहे गाईज हा. कोणता रूम आहे? कॅप्टन जो असतो ना, तो बिग बॉस बघत नंतर माझ्यासाठी सांगतो. जो कॅप्टन बनतो आठवड्याला त्याला स्पेशल रूम दिला जातो. तर त्या स्पेशल रूममध्ये स्पेशल असे फोटो घेते त्या भावाचे पट्ट. हे पूर्ण बिग बॉसचं घर. हा आपला राख्या आणि ती चावडी. इथं सगळे बसतील शनिवार आणि रविवार. इथे सगळेजण बसतील. आज तो टीव्ही. इथून रितेश सर सगळ्या संवाद लागतील आणि तुम्हाला प्रॉपर किचनमध्ये घेऊन जातो. तर किचनमध्ये असा विषय बघू शकता तुम्ही. बिग बॉसचं किचन. काय विषय बटाटे काय अंडे नकली. हे ओन मशीन. असा किचन असतो. खंबे काय भाई वाईनचे. बॉटल्स पाणी प्यायला. आणि इथून सगळं त्यांना पाणी प्यायला. आय थिंक हे फ्रीज आहे वाटतं. फ्रीज त्याला आगड बनवलं आहे. आणि मागच्या वर्षीपेक्षा हा सेटअप आहे जो बिग बॉसचा तो खूपच खतरनाक केलेला आहे. आणि खूपच छान आवडलं मला. काय सांगू तुम्हाला. सकाळी 5 वाजल्यापासून निघालेलं आहे गोरेगावला यायला. तर आता 3 वाजता पोचलो. तर काय सांगशील राकेश आपल्या प्रवासाबद्दल? थोडक्यात माहिती दे. जास्त वेळ नाही आपल्याकडं. थोडक्यात माहिती द्यायला गेलं प्रवासाबद्दल तर प्रवास एकदम छान होता. पण ते म्हणत नाही का सगळं का फलमिठा होता. ते माझ्यासोबत झाले. अच्छा. असं काही बोलू नाही शकत. आता काही जाण करणार तू? ते स्टोरवर काय तुम्हाला काय करणार आहे काय नाही. आता इथं माझी झांग कमी याची झांग जास्त चालणार आहे. फोटोने टाकले भाऊंनी माझे म्हणजे नीट काढले नाही. काय याचे फोटो बघायचे कसे काढलेले आणि माझे कसे काढलेले बघू शकतो तुम्ही. बघून घ्या. आणि हाच तो कॅमेरा. पण घ्या. काय इधर भाई इथं असं आहे की फ्रेश बिश मध्ये बसायचं गप्पा शप्पा असा विषय आहे. इथं व्हिडिओ काढू मी मित्रांनो दमलो माहिती का. बट मला व्हिडिओ अलाउड नाही या गोष्टीचं. दुःख साला ये दुःख काय खतम नाही होता बे. नशीब पण लागतं आणि चांगल्या लोकांची संगत असलं सगळं चांगलंच होतं. हे आजाला कळाला. आणि इथं बघू शकता तुम्ही वातावरण असं झालेलं आहे
ती माकडं माकडं घुसले माकडं लागली. पूर्ण बाउन्सर आलेले माकड काढायला घराची मारणार तुम्ही जास्त नाही 5 किलोचे मागच्या वर्षी पण जी मारली ती जास्त मारण्याचं काम झालेलं आहे बघू शकतो तुम्ही. आणि इथं माझ्या 50चे डंबेल पाहिजे होते 50 पुढं काही 50च्या पुढे डंबेल मारतो ना 25 पर्यंत नाही 25च्या पुढे पण तीच आहे काम नाही करत तुमचं तुम्हाला माहिती. गाईज हेच जे सफरच होतं की बिग बॉस मराठीच्या घरात मी आलेलो मी घरावर खूप माझ्या काळजाच्या जवळच आहे. काळीच म्हणता सुद्धा येत नाही मला तुम्ही बघू शकता इतका नर्वस झालेलो आहे मी. आणि मी म्हटलं तर बिग बॉस मराठी जसं की सुरुवातीला म्हटलं की माझ्या मम्मीचं ड्रीम आहे बघू नशिबात असलं तर पूर्ण होईल आणि नशीब तर साथ देतच इथपर्यंत आलेलो आहे मी घरामध्ये. मला चान्स मिळतोय की मी व्हिडिओ बनवू शकतो. आता मी युट्यूबला ब्लॉग टाकणार माझ्या चॅनलला फोटो काढू शकतो आणि होतात नशिबाच्या गोष्टी. आणि आता बघू नशिबात असलं तर पुढं पण तुमचा सपोर्ट असाच असू द्या तुमच्या भावावर. आणि फक्त माझ्या मम्मीमुळे मी आलो इथं कारण की सकाळी मी नव्हतंच म्हणत कारण की मला इच्छाच नव्हतं कारण की असं एक सिच्युएशन आली की चला जाऊन द्या पण म्हणे की जाय. आणि मग आलो आणि खुश. आणि इसको तो मालूमच नाही था की आपण किधर आ रहे याला फक्त विषय का आला की 100 मीटरच्या अंतरावर तेव्हा आम्हाला विचारलं नाही कुठं चाललंय सिक्युरिटीने तेव्हा याला कळलं की बिग बॉस मराठी चाललं कारण की मला ते आयडिया होतं माझ्याकडं. तर लास्टचे 2 शब्द आपण आता निघतोय. आजचे 2 शब्द आलं भारी वाटलं. पण नक्कीच येणार इथं आणि शब्द नुसती धावपळ चालू इथं माकडा काढायची निघतील माकडं लवकरच. तर मित्रांनो सेट मध्ये माकड आलेले कुठे सेट मध्ये माकड अचानक सेट मध्ये माकड उचलेले कुठून आले आणि पाऊस पण जोरात चालू माकड आले मध्ये. कोणत्या सेट मध्ये माकडा पण येते ना असं वाटलं होतं मला. एक बघा आवडती आता 2 तो महिन्याला फाटतोय. हा स्विमिंग पूल ऐकलंच गेला आणि जिम गाईज स्विमिंग पूल सगळे सूत्र आलं जातं यो हा काय पळाला बोलते टेन्शन आलं बिग बॉस वाल्यांना कसं आलं. काही अशा प्रमाणे ब्लॉग होता आमचा. तर बघितलं असेल तुम्ही आम्ही कुठं गेलो होतो कुठं नाही काय विषय काही नाही. आता घरी निघालोय दादर स्टेशन वरून डायरेक्ट नाशिक रोड घरी जाणार डायरेक्ट घरी. काही अशा प्रकारे आम्ही आता निघालोय. ओव्हर ऍक्टिंग केलं निघालोय आणि दिवस कसा गेला का सुरू झाला काहीच कळालं नाही. वाटलं धावपळ झाली काही विषय नाही. बाय बाय. आजी जाऊ का बाय बाय. चलो बॉस. तर मित्रांनो आपण काही आता फायनल नाशिकला पोहोचलोय. सो काय याचा फायनल आम्ही नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनला आलोय. आता तू जाय पवननगर आणि तो जातो शिवाजीनगरला. आणि आजचा एक्सपिरियन्स छत्रपती शिवाजी महाराज नगरला तर मी सुटतो आणि पवननगरला. ऐका आजचा एक्सपिरियन्स एकदम बेस्ट होता लाईफ मधला. आणि याच्या पुढे मी एकदम म्हणजे अजून बेस्ट येणार आहे पण आतापर्यंत माझ्या लाईफ मधला एकदम बेस्ट एक्सपिरियन्स होता ते जगदीश भाऊ सोबत. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा
सबस्क्राईब प्लीज सबस्क्राईब करा, कारण की आता सुरुवात करायची ब्लॉगिंगला, आता थांबायचं नाही. आणि दर आठवड्याला एक ब्लॉग तर नक्कीच येणार आहे आणि काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे. तसंच आम्ही कुठेतरी फिरायला जाणार आहे, तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवणार आहे. तर नक्कीच फॉलो करा, लाईक करा आणि आपली इंस्टाग्राम आयडी त्यालाही फॉलो करायला विसरू नका. मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. आणि इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू आणि लव्ह यू ऑल. जय महाराष्ट्र. ब्लॉग